नमस्कार मित्रांनो, मी दत्ताराम सावंत. आज आपल्याला ई ग्राम स्वराज या वेबसाईटवरील युनिट कॉस्ट कशी 2 सेकंदामध्ये फिल करायची याच्याविषयी माहिती देणार आहे. तर सर्वात प्रथम आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे, ADM लॉग इन. त्याच्यानंतर ज्या वर्षाचं पेमेंट सोडायचं आहे ते वर्ष निवडतो. त्यानंतर इथे प्रोग्रेस रिपोर्टिंगमध्ये प्रोग्रेस रिपोर्टिंग रजिस्टर प्रोग्रेस रिपोर्टिंग या ऑप्शनवरती क्लिक करतो. गेट डाटा. गेट डाटा केल्यावरती इथे सर्व दिसणार. त्यात ते सर्च बॉक्समध्ये ॲक्टिव्हिटीचा नंबर टाकून सर्च करतो. सर्च केल्यानंतर इथे फिजिकल प्रोग्रेसमध्ये युनिट भरायचे आहेत, ते पण 500 युनिट. ते पण आपण आता पाहणार आहोत 2 सेकंदामध्ये हे युनिट कसे फिल करणार आहे ते. या कामाचं पेमेंट आहे 1 लाखाच्या आसपास. पण आणि युनिट हे पहा किती युनिट आहेत. हे युनिट फक्त 2 सेकंदात भरणार आहे हे युनिट. तर ते कसे 2 सेकंदात भरायचे ही माहिती आता दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला एक एक्सटेन्शन ॲड करावं लागणार. ते इथे मिळणार, मॅनेज एक्सटेन्शन आधी. त्यानंतर क्रोम वेब स्टोअर याच्यावरती जायचं. क्रोम वेब स्टोअरवरती इथे सर्च करायचं ऑटोफिल. सर्च केल्यावरती 2-3 दिसतील, पण हे वालं निवडायचं आपल्याला ऑप्शन. इथे क्लिक करायचं, ॲड एक्सटेन्शन करायचं. इथे मी ॲड केलं आहे म्हणून इथे रिमूव्ह आलं आहे हे एक्सटेन्शन. तर आता इकडे दाखवतो. एक्सटेन्शनवरती क्लिक करायचं. इथे गेल्यानंतर ओपन कॉन्फिगरेशन पेज यावरती क्लिक करायचं. त्यानंतर मी ऑलरेडी याच्यात भरलेली होती माहिती ती दिसते, पण आपल्याला एक न्यू आता ॲड करायचं. मग ॲड कॉन्फिगरेशन यावरती क्लिक करायचं आणि इथे आल्यावरती पहिले 1 नंबर युनिटला जातो. इथे क्लिक करायचं, राईट क्लिक. त्यानंतर ऑटो क्लिक ऑटो फिल कॉन्फिगरेट फॉर दिस फील्ड ते क्लिक करायचं. त्यानंतर हे बघा इथे एलिमेंट फाइंडरमध्ये हे येतं. तर याला आपल्याला 500 युनिटमध्ये टाकायचं असं सेम करून. ते 0च्या ठिकाणी 1 येणार, मग 2 येणार, 3 येणार, असे 500 करायचे. तर ते एकदम फटाफट आधी फिल करून घ्यायचे या वेबसाईटवरती. ते ॲड ॲक्शनमध्ये क्लिक करून अजून त्यात सेम असे ॲड करायचे. पण ह्याला पण एक शॉर्टकट आहे, ती म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ती आता दाखवतो कसं करायचं. ते कॉपी करायचं. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये आल्यावरती शीटमध्ये ते कंट्रोल-V पेस्ट. असं झाल्यानंतर एक खाली घ्यायचा, ते 0च्या ठिकाणी 1 टाकायचं. आपल्याला असं पाहिजे, पण हे असंच नको. इथे 0 1 2 असे आपल्याला 500 पाहिजे. मग 500 पर्यंत खेचायचं खाली. पर्यंत केलं. हे असं पाहिजे नको. आपल्याला कंप्लीट कंबाईन होऊन आलं पाहिजे, असं तयार होऊन. तर त्यासाठी
त्यासाठी इथलं शेवटचं डिजिट कॉपी करायचं आहे. तर इथे कंस टाकून इन्व्हर्टेड कॉमा टाकलाय आणि हे असं खाली घेऊन असे 500 पर्यंत खेचलं पाहिजे. इथपर्यंत आलं. याच्याबरोबर हे पण आलं पाहिजे खाली. ते फिल केलं. आता इथे एक फॉर्म्युला लिहायचा, इज इक्वल टू कॉन्टॅक्ट नेट. कॉन्टॅक्ट नेट इथे क्लिक करायचं. आता कशाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, तर याला कॉमा हे कॉमा हे ब्रॅकेट कंप्लीट करायचा. एंटर. कंप्लीट होऊन आलं. हे खाली खेचायचं. पहा, हे सर्व आता तयार होऊन आलंय. आता याला स्टिकी नोटमध्ये कॉपी करावं लागणार. Ctrl+C. ते Ctrl+V. सर्व एंट्री येथे आले आहेत. आता करायचे आहेत ते. आता यानंतर आपल्याला हे सर्व याच्यात फिल करायचं आहे. पहिले मला याच्यात 500 असे व्हॅल्यू ॲक्शन करून घ्यायचे आहे. मग त्याला एक सॉफ्टवेअर आहे, त्याचं नाव आहे ऑटो माऊस कीबोर्ड रेकॉर्डर. ते सॉफ्टवेअर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्याची, तिथून डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या. हे बघा, हे सॉफ्टवेअर आहे. यस करायचं. आपल्याला युनिट किती भरायचे आहेत? 500. इथे रिपीट टाइम्स 500 टाकायचा. 501 आहेत, म्हणजे त्यापेक्षा कमी टाकले पाहिजे, पण 499. ओके, आपल्याला 499 एवढ्या वेळा आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याची शॉर्टकट की पण इथे लिहिलेली आहे. Alt F3 रिपीट रेकॉर्ड करण्यासाठी Alt F1. आता एक रेकॉर्ड करतो. Shift F2 ने रेकॉर्ड थांबतो. तर ओके करतो. थोडी जास्त राहिली तरी काय हरकत नाही. याच्यात ॲक्शनवरती येतो आणि इथे Alt F3 दाबतो. तत्पूर्वी मला सांगायचं आहे असं आहे की या लॅपटॉपचं रेझोल्युशन वेगळं आहे, म्हणून ते तो रन करताना दुसरीकडे जातो माऊस. त्यासाठी इथे जायचं सेटिंगमध्ये, डिस्प्ले, याच्यामध्ये रेझोल्युशन आपल्याला चेंज करावं लागेल. बघा 125 रेकमेंडेड आहे. इथे 100 ठेवलं पाहिजे, त्यानंतरच ते सॉफ्टवेअर व्यवस्थित इथे काम करेल. आता परत रेकॉर्ड करतो. रेकॉर्ड केले. आता रिपीट करतो. हे पहा, खाली प्रोग्राम रन होत आहे. 490 499. तर 5 वेळा झाल्या, 6 वेळा झाल्या, ऑटोमॅटिकली होत राहणार. अशाच प्रकारे आपल्याला ती माहिती एलिमेंट फाइंडरमध्ये फिल करायची आणि फिल व्हॅल्यूमध्ये युनिटची कॉस्ट टाकायची. युनिटची कॉस्ट इथे टाकल्यानंतर एकदा हे पेज रिफ्रेश केल्यानंतर ग्राम स्वराज वरती जो टोकन ID दिसतो तो कॉपी करून इथे पेस्ट करावा लागणार. तो आता दाखवणार याच्यानंतर. तोपर्यंत हे आधी फिल करून घेतो. हे पहा, तुम्ही थोडी पेजेस स्पीड वाढवलं आहे.
प्रोग्रॅमचा, त्यामुळे आता फास्टमध्ये फिल होत जाते. आता हे फिल करून झाले आहेत तेवढे युनिट. याचा स्पीड कसा वाढवला तर इथे बघा, नॉर्मल, फास्ट, स्लो, इथे आहे स्पीड. पॉज करून परत इथे स्पीड वाढवला, त्यानंतर फिल केलेलं परत. तर आता इथे हे फिल करून झालेलं आहे, म्हणजे ॲक्शन ॲड करून झाली आहे. आता इथे एक एक आपल्याला एलिमेंट ॲड करायचं आहे. तर स्टिकी नोटमधून एक एक सगळा यात फिल करायचा आहे. तर याला इथे ठेवतो साईडला. इथे क्लिक करून असं फिल व्हायला पाहिजे. त्यासाठी आधी याला डिलीट करतो, ऑलरेडी आहे. तर इथून सुरुवात करतो. Alt F1 ने स्टार्ट होणार आणि Shift F2 ने स्टॉप होणार प्रोग्राम. तर पहिला Alt F1 क्लिक, Ctrl X, Alt Tab. तर आता परत एकदा स्टार्ट करतो. इथे युनिट कॉस्ट टाकायची आहे 200. टॅब 2 वेळा दाबणार. त्यात इथे आल्यानंतर शिफ्ट पहिल्या Alt टॅब, इथे आल्यानंतर बाजूला क्लिक करणार आणि Shift F2 दाबणार. ओके. आता प्रोग्राम परत रन करणार. त्यासाठी पहिला त्याचं स्पीड थोडंसं कमीच ठेवतो सुरुवातीला. एक कसं ट्राय होतं तो बघतो, नंतर करतो. तो इथे क्लिक करून Shift F3, शिफ्ट नाही Alt F3 ने स्टार्ट करणार. रिपीट. आता हे रिपीट स्टार्ट झाले, ऑटोमॅटिक फील होत आहे. हे कुठे पण होत आहे, पण मला वाटतं 2 वेळा टॅब दाबल्यामुळे असं झालं. आता परत एक प्रोग्राम परत बनवतो. सुरुवातीला याचा स्पीड कमीच ठेवावा लागणार, जेणेकरून पहिली सुरुवात कशी आहे ती बघून नंतर स्पीड वाढवावं लागेल. तर परत स्टार्ट करतो Alt F1 ने. इथे क्लिक करायचं, Ctrl X, Alt आणि टॅब. इकडे आल्यानंतर Ctrl V, युनिट 200. टॅब दाबला, थोडा वेळ थांबायचा आणि Alt टॅब दाबायचा. Shift F2 क्लोज साठी. ओके. आता यानंतर इथे क्लिक करतो आणि परत प्रोग्राम रन करतो Alt F3 ने. कंट्रोल. आता बरोबर होत आहे. तर अशा प्रकारे युनिट आपण या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फिल करून घेणार आहे. आता याचा स्पीड मी वाढवतो थोडा सॉफ्टवेअरचा. 200 युनिट पडले. माऊस बाजूला हलवला की तो प्रोग्राम आपोआप स्टॉप होणार, असं आहे. ओके. याचा स्पीड वाढवतो थोडा म्हणजे फुलच वाढवतो. इथे क्लिक करून स्टिकी नोट इथे क्लिक करतो. आता प्रोग्राम रन करतो Alt F3 ने. आता हा फास्टमध्ये प्रोग्राम रन होतोय. पहा खाली करंटमध्ये 2 झालेत, आता 3 झाले. खाली कॉर्नरमध्ये बघा दिसत आहे, ऑटोमॅटिक फिल होत आहे. अशी आता 500 युनिटमध्ये अशी ऑटोमॅटिक एंट्री फिल होत राहणार. हे फिल करून झाल्यानंतर तर आता दाखवणार आहे ई-ग्राम स्वराज वेबसाईटचं लॉग इन केल्यानंतर जे समोर सर्च बॉक्समध्ये टोकन नंबर वगैरे सर्व दिसतंय. CSRFTK टोकन
हे महत्त्वाचं आहे. टोकन आलं पाहिजे यासाठी तिथे क्लिक करून ती कॉपी करून ह्या ऑटोफिल क्लिकच्या एक्सटेन्शनमध्ये ती पेस्ट करावी लागणार. तर ती करून दाखवतो. हे युनिट आधी फिल करून घेतो. हे पहा आता 500 युनिटचं एलिमेंट आता फिल होत आहेत. 493-94 पर्यंत आले तर 500 होणार. चला 500 युनिट आता भरले. हे एक्स्ट्राचे जास्तच झालेले ते तर त्याची काही गरज नाही. आता ग्राम स्वराजवरती लॉग इन करावं लागणार परत. आता मी लॉग इन करून घेतो. लॉग इन आता केलं आहे. परत आता स्विच युनिट त्यानंतर प्रोग्रेस रिपोर्टिंगमध्ये प्रोग्रेस रिपोर्टिंग रजिस्टर प्रोग्रेस रिपोर्टिंग यामध्ये आता कोड तो सर्च करतो कामाचा. पब्लिक वर्क गेट डाटा ते सर्च बॉक्समध्ये तो कोड सर्च करतो. ओके करतो. मगाशी सांगण्यामागचं कारण हाच तो टोकन नंबर हा वरती दिसतो तो CSRF टोकन. हा टोकन कॉपी करून घ्यावा लागणार. कॉपी एक्सटेन्शनमध्ये यायचं ऑटोफिलच्या. त्यानंतर एकदम वरती आल्यावरती इथे हा टोकन पेस्ट करायचा आहे. Ctrl+A Ctrl+V. त्यानंतर व्हिडिओमध्ये म्हणण्यामागचं कारण 2 सेकंदात फिल करतो तिथे 2 सेकंद टाकायचे. आता कॉन्फिगरेशन सक्सेसफुली आलं. त्यानंतर इथे बंद करायचं आणि परत चालू करायचं. त्यानंतर इथे मेन पेजला इकडे एकदा रिफ्रेश करायचं. रिफ्रेश केल्यानंतर 2 सेकंद जरा थांबायचं आहे आपल्याला. परत एकदा रिफ्रेश करून बघतो. रिफ्रेश केल्यानंतर 2 सेकंद थांबवून राहावं लागणार थोडंसं. इथे बघा बाण दिसतोय. इथे फिल करण्याचा ऑप्शन अजून आला नाही. ऑटोमॅटिक येणार तो 2 सेकंदांनी. पूर्ण पेज लोड व्हायला कदाचित 2-3 सेकंद लागतात. पण त्याच्यानंतर पूर्ण पेज लोड झाल्यानंतर हे बघा वेट आलं. ऑटोमॅटिक आता फिल होणार आहे बघा. हे बघा A to Z डायरेक्ट 500 युनिट शेवटला डायरेक्ट आला ऑटोमॅटिक. आता हे आल्यानंतर आपल्याला फोटो काढताना एकच फोटो काढायचा आहे. एवढे 500 फोटो काढायचे नाही. तर त्यासाठी आपल्याला 1 नंबर युनिटला जायचं आहे इकडे आणि वर्क स्टेज इथे ऑन सेट ऑफ वर्क हे निवडायचं आणि वर्कचं हे तारीख टाकायची. तारीख फक्त एकाच ठिकाणी टाकायची. एकच युनिटमध्ये सर्व युनिटमध्ये ही माहिती भरायची नाही. एकाच ठिकाणी युनिटला ऑन सेट ऑफ वर्क डेट टाकायची आणि सगळ्यात खाली यायचं इथे हे टाकायचं मॅन्डेज. त्यानंतर सेव्ह करायचं. पण मला आणखीन एकदा दाखवायचं आहे की हे परत फिल होतं आहे की नाही ते. कारण की मगाशी रिफ्रेश करून मग फिल झालं. पण याचा प्रॉब्लेम जर नंतर आला असेल एवढे फिल झाले नसतील तुमचे हा व्हिडिओ बघू नये तर त्याचा विषय असा आहे की हा टोकन नंबर
हा टोकन नंबर जर एक्सपायर झाला तर परत तिथे पेस्ट करावं लागणार. इथे Ctrl+C करायचं आणि ते पेस्ट करायचं आणि अनेबल डिसेबल करायचं. तर असं करू नये. तुमचं जर हे युनिट जर परत फिल होऊन आले नसतील तर त्याच्यासाठी विषय असा आहे की आधी असलेल्याची बॅकअप काढून घ्यायची, एक्सपोर्ट हे करून घ्यायचं, त्यानंतर ॲड कॉन्फिगरेशन करायचा आणि इथे काहीच फिल करायचं नाही, URL भरायचं नाही, हे पण काय भरायचं, इथे सेकंद पण टाकायचे नाही, हे एकदम ब्लँक ठेवायचं आणि ॲक्शन ॲड करून परत हे फिल करावं लागणार. कारण की इथे ऑलरेडी माहिती होती, त्यामुळे इथे अनेबल डिसेबल केल्यामुळे डेटा ऑलरेडी वेबसाईटला सेव्ह झाला. त्यामुळे ही सगळी माहिती भरून नाही. तुमचं जर इथे फिल केल्यानंतर इथे येत नसेल ना तर तोच एक प्रॉब्लेम असतो. त्यासाठी फक्त टोकन नंबर बरोबर हा सगळं फिल आधी करून घ्यायचं. एलिमेंट फाइंडर व्हॅल्यू ही आधी भरून घ्यायची, त्याच्यानंतर इथे टोकन नंबर टाकायचा आणि इथे सेकंद टाकायचे आणि अनेबल डिसेबल केल्यानंतर मग इथे मेन पेज रिफ्रेश केल्यावरती ऑटोमॅटिक फिल होऊन येणार. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच अजून एक सांगायचं म्हणजे हे सॉफ्टवेअर ऑटो माऊस कीबोर्ड रेकॉर्डर, हे माऊस कीबोर्ड रेकॉर्डर सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दुसरा व्हिडिओ नंतर बनवणार आहे. तो बनवल्यानंतर पाहू शकता. आता हे सेव्ह करतो आणि एकदा रिफ्रेश करून दाखवतो की परत फिल होतं की नाही तुम्हाला पाहण्यासाठी. इथे रिफ्रेश करतो कंटिन्यू. तर रिफ्रेश होऊन डेटा आलेला आहे. आता इथे परत ही माहिती भरतो, 1 नंबरला जातो, युनिटला वर्क स्टेज, कॉन्सेप्ट ऑफ वर्क, हे टाकल्यानंतर आता सेव्ह करतो. एक नंबर युनिटला टाकल्यामुळे एकाच युनिटचा फोटो काढावा लागणार आणि एकाच युनिटमध्ये पुढे पेमेंट वाउचर बनावं लागणार. ते उलट इझी पडेल, कारण की नंतर पुढे पेमेंट वाउचर बनवताना 500 युनिटमध्ये डिवाइड करत बसण्यापेक्षा ते वाउचर बनवायला परत हे अशा टाईपमध्ये करण्यापेक्षा इथेच टाकताना एकाच युनिटमध्ये डेट टाकायची आणि ऑन सेट ऑफ वर्क करायचं आणि कॉस्ट टाकायची. बस तेवढं केलं की पेमेंट वाउचर करताना पुढे एवढे युनिट दिसणार नाही, म्हणजे 500चे 500 युनिट तिथे दिसणार नाही. आता बघूया सेव्ह झाली काय. काय आलं नाही अजून. परत एकदा इथे जाऊन चेक करतो. प्रोग्रेस रिपोर्टिंग रजिस्टर. वेबसाईट लोड व्हायलाच भरपूर वेळ लागतो तसा, कारण की ह्या ऑटो फिल करण्यासाठी तो आधी लोड घेणार, मग नंतर ते ओपन होणार. असं आहे. ते परत क्लिक करतो, ओके करतो. लोड होते वेबसाईट, झाली लोड. आता थोडा वेळ थांबायचा, 2 सेकंदांनी ऑटोमॅटिक फिल होणार.
हे पहा, तो बाण येत नाही. आता तिथे फिल करण्याचा असा ऑप्शन येतो बघा. वेट म्हणून आलाय, डायरेक्ट फिल होऊन आलाय बघा. आता इथे हे टाकतो, 1 नंबरला जातो, ते डेट टाकतो, सेव्ह करतो. तरी तसं झालंय, मला वाटतं थोडा वेळ अजून थांबावं लागेल. तर हे पहा, आता थोड्या वेळाने परत एकदा मी रिफ्रेश केलं तर सेव्ह सक्सेसफुली मेसेज आला. मगाशी हा सेव्ह मेसेज न येण्यामागचं कारण एकच होतं की ते ऑटोफिलच्या या ठिकाणी एवढे जे आहेत ते सर्व इनेबल होते, त्यामुळे सर्व त्याच्यावरतीच रन प्रोग्राम होत होता सर्वांचा. तर तिथे मी इथे क्लिक करून हे डिसेबल केले. जो प्रोग्राम रन करायचा त्याच्यावरतीच क्लिक केला आणि तोच फक्त अनेबल डिसेबल करून अनेबल केला. आता त्यानंतर मी फिजिकल म्हणजे प्रोग्रेस रिपोर्टिंगमध्ये जाऊन परत तो सेव्ह केला डेटा. मग नंतर सेव्ह सक्सेसफुली हा मेसेज आला. फक्त प्रॉब्लेम एवढाच होता की हे सर्व अनेबल असतं म्हणे, एकच कोणतं तरी अनेबल पाहिजे. आता ही एंट्री सेव्ह झाली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी दररोज आणत असतो. धन्यवाद. थँक्यू.